असते त्याला म्हणायचं परमार्थ, समाधान महाराज. आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात आनंद मोकळं झालं पाहिजे. टाळी वाजवा, टाळी. जास्त ऐकू नको. रे परमार्थात आनंद असतो. आता काही मास डबल आवाज येतोय. काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. मी विनोदाला सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत. वा, माळ कोणी घालीत नाही, क्या बात आहे. भुका कोणी लावीत, थुका लावतील थुका. माळ घालण्यासाठी, भुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत टाळी वाजवा. ह्याला थंडी वाजली. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतंय. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होय. झोपा. आता प्रमाणात कितीतरी सांगता येतील. बहुता सुकृताची जोडी, कारण ते कपाळाचे नाम नाही वाचे. जाऊ दे, एका मिनिटात सांगतो. एकंदरीच्या रसाला आपल्या बालाजी नगरला कीर्तन आहे, त्याच्यानंतर हरिपाठ आहे. हरिपाठ झाल्यानंतर महाप्रसाद आहे. महाप्रसाद खाण्यासाठी चला. त्यांना सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्याला विचारलं चला आता 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यांना सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. काय लक्ष देऊन ऐका, तुम्ही इथं आलात तेवढे भाग्यवान आहेत. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. टाळी वाजवा कळायला. आता पुढचं ऐका. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल आपो शाबास. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप, समाधान महाराज, तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबराया, ज्ञानोबराया, नाथ महाराज केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी
आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी वैकुंठवासी आलो मला वाटलं झोपली गाई. आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे. आता या जगात 3 वर्ग पडतात. एक वर्ग असा आहे त्याला यावं लागतं, दुसरा वर्ग असा आहे त्याला आणावं लागतं, आणि तिसरा वर्ग असा आहे तो आपण होऊन येतो. पहिला वर्ग यावंच लागतं जीवाला, आणावं लागतं देवाला, आणि येत असतात ते संत. परिइच्छा आणि अनिच्छा आणि सोइच्छा. यावं लागतं त्याला परिइच्छा, यावं लागतं त्याला काय म्हणायचं जीव. अनिच्छा आणावं लागतं त्याला म्हणायचं देव. आणि स्वइच्छा, स्वइच्छेनं आपण होऊन येतात त्यांना संत म्हणायचं. संत कशासाठी येतात? येते उपकारासाठी. आले घर ज्या वैकुंठी. संतांचं येण्याचं कारण एकच आहे. जगद्गुरु तुकोबाराने विचार केला, माणसं जन्माला येत नाहीत असं नाही, आणि येऊन विचार करीत नाहीत असं. विचार करिता वाया जाय येळ लटक येते मुळ भजितेची. तुकोबाराने सांगितलं, विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करा अभंगाचं. सारा सार विचार करा उठाऊ, सारा सार विचार करा उठाऊ. सारा सार विचार करा उठा मोठी, सारा सार विचार करा उठा मोठी. कल्टी विठोबाचे, कल्टी विठोबाचे पाया काढील तले, दिसेल संकट पाया काढील तले, दिसेल संकट. पण
परमेश्वर महाराज मला असे कलाकार चांगले असले बरं वाटतं नाही फाशी वाटते. आम्ही विनोद म्हणून सांगणार मी एका गावाला कीर्तनाला गेलो समाधान महाराज माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. एकाच गुरु तुकोबारानं दृष्टी टाकली विचार करीत नाहीत असे माणसं नाही भरपूर विचार करतात. पण तुकोबारानं सांगितलं विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा सारासार विचार करा उठा उठे. आता तुम्ही सुज्ञ माणसं थोडक्यात बोलतो काही गोष्टी सार आहेत काही गोष्टी असार आहेत बरं काय. भुईमुगाची शेंग वरचं टरपल कसं आहे वा आतला शेंगदाणा क्या बात आहे. आता पुढं चला खारीक वरचं टरपल सर आतली आटोळी वा केळ वरचं काताड आतला गाभा. आता पुढं आंबा पाडाला पिकलाय मला वाटलं झोपली काय की. आंब्याचं वरचं काताड कसं आहे वा आतला रस कोय वा दूध दूध कसं आहे आणि पाणी घातलेलं इकडे कोणी घालीत नाही. पेढा कसा आहे संपूर्ण सार आहे तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार फनवणे सोड पाणी जपतसे वारंवार फलकट तो संसार येते सार भगवंत नाम साराचे हे निर्गुण हे गुन्हा सारा सार विचार लागली पाहिजे. देवाचं नाम हे सारातलं सार म्हणून सारा सात शिट्टी मारताय मला सांगता सारा सारी विचार करा. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आता काही गोष्टीचा विचार करायचा नाही परमेश्वर महाराज. काही गोष्टीचा एकदा केला तर डबल करायचा नाही आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा. दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार करायचा सर माझ्याकडे बघा. दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार करायचा. आता बरेच माणसं आम्हाला म्हणतात महाराज तुम्हाला बुकात लावतो
पण आम्ही लई हुशार, आम्ही आधीच बुका लावतो. आता भांडणं लागल्यास बाया काय हरिपाठ म्हणत नाहीत, काकडा म्हणत नाहीत. शेजाऱ्याच्या बायाला गंगू तू तोंडच काळं करते. गंगूच्या करण्याच्या आधी शंकूचेच हात काळे होते. दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत समाधान महाराज. 2 जण नवरा बायक होते. किती होते? म्हणजे मैरीच गेली म्हणा. दोघात असतात ना. योगा योगानं दोघांचे वडील तुला झाले झालंय म्हणून समाधान आहे. ते झालेली माणसं लगेच कळते झाली समाधान तुमची. आहे काय मुद्दा डोक्यात ठेवा. आता खरं सांगा समाधान महाराज, घरात हुशार कोण असते? खरा आहे, अनुभव आहे. बायको तुम्हाला सजत म्हणते, तुम्हाला ताकदच नाही म्हणते का नाही? हो म्हणा. नाही युनॉच नाही, मुद्दा डोक्यात ठेवा. बायकोनं बोलून घेतलं इकडे या. माझी आई आता दोघालाही वडील नव्हते, दोघाला आई होते. तिने सांगितलं माझ्या आईची जशी सेवा तशीच तुमच्या आईची सेवा. माझ्या आईला जसं सांभाळते तुमच्या आईला तसंच. आता हे कलियुगातलं जे देव जे माझी बायको. पुढचं कळालं जे तुम्ही सांगाल तेच आम्ही. पळत गेला, मारुती कार घेतली, सासूबाईला गाडीत बसवलं. पण मुद्दा डोक्यात ठेवा, हसणं घालायचं. दुसऱ्याचं वाटोळं केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत. हा बायकोनं बरोबर घेतलं इकडे या. तुमच्या आईची सेवा तशी माझ्या आईची. आता ह्याला काय? पळत गेला, मारुती कार घेतली, दोघीलाही गाडीत बसली, सासूबाईला गाडीत बसली. सासूबाई आणली तर उदबत्ती छाप. कशी? उदबत्ती छाप. आता ह्याची आई गुपगुपीत. स्वतःच्या आईची सेवा किती केली असं लई 1 महिना. एका महिन्यात ढुस फुस ढुस फुस. घरची म्हातारी अशी होती अशी झाली. आणि सासूबाई उदबत्ती छाप गुबगुबीत. आमच्या इकडे मनाय लाडू झाले घट. सासूबाई पडली लट. म्हातारी आला ना डुलं ना. ह्यानं विचार केला माझी आई अशी होती अशी झाली. सासूबाई उदबत्ती छाप गुबगुबीत कशी काय? आणि कोणी असो, आमदार खासदार कीर्तनकार, बायको पुढं गपगार, काही चलत नाही. आता बरेच कीर्तनकार इथं आले ना, कंबर बांधल्यास जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला कबरच्या मिळत नाही. आमदार खासदार इकडे आले ना, येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागलीच पाहिजे. घरी गेलं की तेरी बिच्ची पण मेरी बिच्ची. बायकोने बनवून घेतलं इकडे या. म्हणे का? तुमच्या आईची सोय करण्यात माझी मी राहणार. यानं सांगितलं चिंता करू नका, अवकाळी पाऊस पडले माझी आईची सोय लावतो. कुणाची? रात्री 12 वाजता उठला, आईची बात डोक्यावर घेतली, टकाक टकाक टकाक. जशी बात दिली तशी लतीत. इमानदार माणसाला माणूस मारली जात नाही. देव राखीतया मारी लकोन नमोडे काटा हिडता बन देव सकादरी येसू अवघीची कृपा करी. अरे ज्याला देव तरते त्याला कोण मारतय? म्हातारी वाहत वाहत गेली, तिच्या हातात लिंबाचा फाटा. जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी पडली फट. आता अवकाळी पाऊस लय 2 तास 3 तास. पूर्व सरला आमुष्याची रात्र. चोर चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी? हो म्हणा की. प्रत्येक चोराला इतकालं सोनं. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा बी हिस्सा करा रे. भूत भूत होय. आराट्या बोराट्या खराट्या. कुणाचं धोतर पिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला, लाख पळाय. सोनं तिथं, चांदी तिथं. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून? लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती? 9 वार. पेटी मास्तर त्याच्यातलं 3 वार पाडलं. खाली किती राहिलं? तेव्हापासून 6 वार झाले. पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं, सोनं चांदी होतं ते गटुड्यात बांधलं. आता मुद्दा डोक्यात ठेवा. बाहेर बसलेले, आत बसलेले, सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? हा मुलाकडं एक वाक्य बोलतो. आपण आपल्या माय बापाला जीव मारायची जरी प्रयत्न केली तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारी आपले माय बापच आहे. तुम्ही कुत्र्याला भाकर चोबाळून चारा, कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका, माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय.
सबसे बड़ी है माँ, अगले सबसे बड़ी है माँ। ताली ताली। सबसे बड़ी है सबसे बड़ी है कोई नहीं है। ताली ताली ताली। कोई नहीं है। दुआ देती है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं है। दुआ देती है माँ, सबसे बड़ी है, सबसे बड़ी है माँ। सोन्या चांदीचं घटुळे घेतलं पुन्हा आईनं टकाक 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 दार वाजलं. उठा रे. सोनाला वाटलं सासू भूत होऊनच आली. तो का म्हणे त्याचे कळले अम्मा. सून पळाई गेली, पलंगाच्या खाली पडली, टंगडत मोडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार, दगा देणार. मुलगा पळत गेला, गळ्याला मिठी मारली. आई का बाळा, तुला नदीत नेऊन टाकलं होतं, तू वाहत गेलती आणि सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घराकडे कशी आलीस. आईने सांगितलं, बाळा माणूस नदीत नेऊन टाकलं की सोनच घेऊन आलाय. काय घेऊन आलाय? सोनं. सोनेवाले बेचेन हे. एक अंगठी असली तर इकडे येत नाहीत, इतकं सोनं. ह्यानं विचार केला, माझी म्हातारी आई नदी टाकली तर इतकं सोनं आणलंय. म्हणला बायको तर तरुण आहे, हिला नदीत टाकल्या सोनं किती आणील. भगवान पाटील बायकोची बाज उचलली डोक्यावर, टाकाक टाकाक टाकाक. जशी बाज नेली तशी नदीत. जय हरीण बायको समुद्राच्या मोहरी. डबल माघारी आली. आली मुद्दा डोक्यात ठेवा. आई इमानदार होती, सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली गेली. टाळी वाजवा कळाला. दुसऱ्याचं वाटोळं केल्यानंतर आपलं वाईट झाल्याशिवाय राहत असा विचार कधी करायचा नाही. काही गोष्टीचा विचार एक बारच करायचा आहे. समाधान महाराज, लग्न करण्याचा जरूर करा, पण एक बारच. दुसरं करण्याचा करायचा मी सांगत नाही, महाराज सांगतात. दुसरीनं करावी बाईल, भांड भजिती होईल. बोभाटा यसद्वारा जाईल. बायकाच्या पाना वाट्या, एका पुरुषा दोघी नारी. पाप वशे त्याचे घरी. पाप न लगे धुंडावे आणि लागन तिने तेथे जावी. लागा म्हणे बासरी हरी, दोन बायका ज्याचे घरी त्याचे नसावे शेजारी. महाराज म्हणले तसा शेजार नसा. कुणी किली असली तर सोडून देऊ नका, मी दुसरी करू नका म्हणालो. विढाला विढाला. लग्न करण्याचा विचार जरूर, पण दुसरी करण्याचा करायचा. पण काही गोष्टीचा विचार सतत सारासार विचार करा. उठ्या उठी संरक्षण नशिवंत देह
क्षणाची करावा विचार तरवया पर भव सिंधू झोपा खाली वाजवा काही गोष्टी सतत क्षणोक्षण हाती करावा सारासार विचार करा उठा उठी आता काही माणसं म्हणते महाराज गडबड का करायची एका मिनिटात सांगतो प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे क्या भरोसा है इस जिंदगी का देती नहीं ये किसी क्या भरोसा है क्षणभंगुर हे जाय ना कळता क्षणभंगुर नाही फारे सावध थोडा माया श्याम पाटील तुम्हाला काही म्हणा बल्बाची गॅरंटी आहे कशाची बल्बाची गॅरंटी आहे किती दिवसाची 1 वर्ष 6 महिने लक्ष द्या 1 वर्षाच्या आत 6 महिन्याच्या आत बल्ब शार्ट झाला तर बदलून हो म्हणा की मिळत ह्याची काय गॅरंटी लोक म्हणते सकाळ त्या खाल भेटला दोघांना वडापाव खाला कसा काय कुछ खाला अरे सगळ्या वस्तूची गॅरंटी आहे पण याची नाही म्हणून लवकर विचार करा उठा उठे सर विचार करा महाराज विचार करून काय गांजा वडाव का पत्ते खेळाव नेमकं काय करावं नाम धरा विचार करून काय करावं नामधरा कंठी कुणाचे विठोबाची 33 कोटी देव आहेत समाधान महाराज किती देव आहेत 33 कोटी देवाचा मुंडा 8 कोटी भैरव रे 33 कोटी देव आहेत इतके असताना नामधरा कंठी कुणाचे विठोबाची आता या ठिकाणी
हनुमंतरायाच्या मंदिराचा कलशावर होल म्हणजे कळस बसणार आहे आणि भोलेनाथाची मूर्ती स्थापना आहे बरं काय. बरेच माणसं देवात भेद पाडतात. हनुमंतरायान भोलेनाथ येगळे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेनं इतकं तप केलं त्या तपाच्या जोरावर भोलेनाथ कुणाच्या पोटी आले. अंजनीच्या रुद्रा. तू का म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. साक्षात भोलेनाथाचा अवतार म्हणजे हनुमंतराय आहे आणि हनुमंतरायाचा अवतार म्हणजे भोलेनाथ आहे. वारकरी संप्रदायातले पहिले वैष्णव कोण आहे. ओम नमो शिवाय. ओम नमो संत माझे मिळाले संत माने. मिळाले संत रे वंदित टाळी वाजवा बाहेर खुर्चीवर बसलेले टाळी वाजवा. हा 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 टाळ मृदांग टाळी टाळ टाळी शिवनाम मनाय नाही गेलं तू तोंड उघडायचं झाकली उठ आपली इज्जत घालायची नाही. ओम नमः शिवाय आदि ओम नमः शिवाय. आदिनाथ उमा बीज प्रगटले आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव
रंबादिकनाथ सती उभ्या जोडून घेऊन आला. कुणाच्या अंगात येईल मी एका ठिकाणी असंच म्हणलं समाधान महाराज एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहाक हो हो आहाक हुशार माणूस होता असं कृष्ण महाराजासारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आल्याला म्हणून लागलं सोडा 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 सोडा. कृष्ण महाराज म्हणे कामून 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 कामून. ते म्हणला बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल बिड्या मोरत्याल. त्या बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणते त्याच्या अंगात खतरा येते बेसरमीच्या खोका ना विढाला विढाला दाबा दे उडकं दाबा. हा चौकट फिरवा. हा घरून फोन आहे सगळे दाखवा. नाही का बरं का आनंद वाटला. एक वाक्य बोलतो. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी इतकं सुंदर वातावरण आहे. तुम्हाला कुठे कुठे धन्यवाद. वारकरी संप्रदायातले वैष्णव पहिले भोले नाहीत आहेत. आता जास्त बोलत नाही थोडे परिनिरी. ज्या टायमाला भोलेनाथ पंढरपूरला गेले देवाच्या दर्शनाला महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. देवानं भोलेनाथाला उचलून डोक्यावर घेतलं. कुणाला? देवाला. आजही देवाच्या डोक्यावर पिंड आहे. काय पिंड आहे. ज्या भोलेनाथाचं आणि देवाचं पांडुरंगाचं इतकं प्रिय नातं आहे. हरिहरा काही नका करू एक एकाचे जगात श्रेष्ठ वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायातला बीज मंत्र रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबर आहे सांगतात त्याचं नाम कंठा धारण करा. नाम धरा कुणाची? विठोबाची. आता विठोबाचे का लय जास्त बोलत नाही. देवाचं नाम कंठात धारण का करायचं? त्याला नावाची आवड आहे. कशाची कशाची? याने घ्यावे त्याचे नाम ती शिकरणे याचे काम आवडीने भावी. ऐका महिमा आवडीची. जाऊ द्या आता देवाचं सोडा. तुम्हाला कशाची आवड आहे? परमेश्वर महाराज झाले का नाही? होईल दम धरा. हळूहळू ढाळी ढाळी तो का म्हणे येथे नचले तातडी. आता समाधान महाराज तुमचं झाले. तुम्हाला कशाची आवड आहे? नावाची. उगताईच्या मंडळानं नाव घ्यावं. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. समाधान महाराजाच्या मंडळीनं म्हणावं समाधान महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून. इमानदार मला गुजगुऱ्या झालं का नाही? हो म्हणा. अरे नाशका देहाचं नाव घेतलं तर तुम्हाला इतका आनंद होतोय. हे तर त्यानं दिलंय. जने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान तयाचे चिंतन तयाचे जग जीवन नारायण जग जीवन नारायण काही लखुन तयाचे सोया भिवर्याच्या घरी. हे तर त्यानं दिलंय. त्याचं जर तुम्ही भजन केलं त्याला जर कंठा धारण केलं काय त्या उरली वेगळे अनेक जया कंठी कंठी धरला कृष्ण कृष्ण कृष्ण
आस काय सांगाव हरा झोपा. अरे देवाचं नाम घंटा धारण केल्यास बाकी काही साधना करण्याची गरज. भगवान पाटील ऐकू आले ना. म्हातारी आहे ना, म्हातारी आहे की आल्या कीर्तनाला आल्या का? खरं सांगा भगवान पाटील, म्हातारीनं नाव घेतल्यास तुम्हाला कसं होते? हा उग भगवान पाटलाच्या म्हातारीनं म्हणा आदल्या मधल्या घरात मान हालाली आदल्या मधल्या घरात तुला फक्त पिटलं. भगवान पाटील म्हातारपणी माराय उठलं तर कष्टात पिटलं म्हणून इनवर सोडून द्या. मुद्दा डोक्यात ठेवा. गुदगुल्या झाल्या का नाही? हो म्हणा. अरे सामान्य ह्याचं नाव घेतलं इतका आनंद होतोय. मग आपण जर त्याचं नाम कंठात धारण केलं त्याला का आनंद होणार? का आनंद होणार? फक्त त्याला नावाची आवड आहे. नावाची आवड किती आहे? एका मिनिटात कथा भाग सांगतो. टाळी वाजवा. ढाला आज्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं नाही. कोणाचं? आज्या मेळानं जन्मात. त्याला काही मुलं होते. एका मुलाचं नाव ठेवलं नारायण. काय ठेवलं? लेकराची नाव चांगली पाहिजे, नाही दगड्या धोंड्या गोट्या नाव चांगली. एकाला मी म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला गंगाधर. आंघोळ नाही महिनाभर. एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला प्रकाश. दिवसा बॅटरी घ्यावं लागते. प्रकाश कुठं आहे? हे तरी बरं आहे. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय? म्हणली निर्मळा. आणि घरादारला बुरा आला. महिन्याला एकदा हटती. काय निर्मळा? एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय? म्हणली शांताबाई. आणि शेजारीला भांड्याशिवाय करमत नाही. अरे नाव कसं असावं? ज्ञानोबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम. गाडी वाजवा कळला. काय त्याच्या नावात ताकद आहे? दड 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 शिवनाम शीतळमुखी. उत्तम नावच आहे उत्तम. ऐका त्याचं नाम धरा कंठी. ऐका आजव्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं नाही. मुलाचं नाव काय ठेवलं? नारायण. आजव्या मेळ थकला खाटेवर पडला. आपल्याकडे खाट म्हणतात का? बाज. बाज बाजेवर पडला. यम दूतानं आपलं दप्तर काढलं. यमायनं दूताला बोलवलं इकडे या. आणि का? जा. त्या आज्या मेळानं जन्मात देवाचं नाव घेतलं. घेतलं त्याला बांधून आणा. कोणाला सांगितलं? दूताला, यमानं. सेवक करावे सांगितले काम. काम त्या दूतानं यादी घेतली. यमाची दूत निघाली. आता बरेच माणसं म्हणते बाबा तुझं नाव रघुनाथ बाबा. बरेच माणसं म्हणतात मरतानी माणसाला काही कळत. मरतानी जे कळत आहे ते तारुण्यात कळत. तारुण्यात झिंग झिंग झिंगाट करते. मरतानी चिंग चिंग चिंगाट पडते. तारुण्यात जे कळत आहे ते म्हातारपणी कळत नाही. आज्यामुळे खाटीवर पडला. इतका ताप आहे. विठाला विठाला. आज्या मेळ बाजावर पडला. यमाचे दूध दिसले. यमाचे दूध दिसल्याबरोबर आज्या मेळ असा थरथर कापू लागला. कोण? आज्या मेळ. आजही तुम्ही बघा बाजावर पडलेली माणसं गपची परत मरत पडल्या पडल्या असं करते. बाया माया बाबा पाटापासून काकडा करीत होता. काकडा करून दुधात पाणी घालीत होता. ह्याला मागाला 7-12 उतारा बघायचा आणि पुन्हा लढत जा. विठाला ऐका लक्ष दिलं. ऐका त्याला कोण दिसू लागले? गुरुजी त्याला कोण दिसू लागले? आणि एम 2 लोकांना दिसतात. किती?
ज्याचा जीव चालाय त्याला येईल आणि कुत्र्याला येईल. आता हे कुत्रे आहेत का नाही, कुत्री हे कुत्रे 2-4 एकत्र येते आणि एकत्र येऊन बरोबर आहे का नाही? हो म्हणा की त्या बाया म्हणतात त्याला दगड घाला दगड घाला. ते तिथून पळत ते दुसऱ्या घरी जाते 4-5 जण एकत्र. कोणाला कळत कुत्र्याला. आणि जे बाजार पडले आज्या मेळाची अवस्था तशीच झाली. त्याला यमाचे दूध दिसले, थरथर कापू लागला. नारायण धाव नारायण धाव नारायण धाव. कोणाचं नाव होत? मुलाचं. नारायण धाव म्हणल्यावर यमाचे दूध तिथं आलेले लाग पाळाय. म्हणले आपलं गिराईक आपलं गिराईक. यमानं बोलवलं इकडे या. म्हणे काय झालं? तिथं आम्हाला बघितलं म्हणाले नारायण धाव नारायण धाव. असं यमानं सांगितलं. यम सांगित होता तुम्हा ते नाही सत्ता, जेते होय कथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गाव नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गाव नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावा किरकी फिरे भाती किरकी फिरे भाती. नका जाऊ तया गाव नामधारकाच्या शिवा. नका नका जाऊ तया गाव नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या. बस यमानं सांगितलं ते नामचिंतन करताय ना, देवाचं भजन करताय ना, त्याच्या शिवोर देखील जायचं. थोडं माझ्याकडे लक्ष द्यावा. त्यानं देवाचं नाव घेतलं नाही. पुत्राची आलोभी नष्ट म्हणे नष्ट म्हणे नारायण. त्यासाठी इमान पाठविले. अजय मेळानं कुणाचं नाव घेतलं? जन्मात येऊन एक बार नाव घेतलं, इमान आलो. कुणाला नेण्यासाठी? श्याम पाटील कुणाला? कपड्याला काहीच नाही म्हणून मी विचार. सगळे इकडे दिसू लागलं मला. विठाला विठाला सगळे माळकरीच आहेत बघू. माळकरी माणसं जवळ बसते, बिन माळकरी अशी लांब असते. त्याला वाटते कवा पकडते काय सांगता येत नाही. घालायच्या कवा? हा इमानदारीनं आता घालू ना. या या वा टाळी वाजवा. माळ द्या बारीक द्या बारीक. ही मोठी उतारी वा. नाव काय? हा संजू सुरवसे. वा संजू सुरवसे. क्या बात आहे. इथलेच का? नाही ना. वा धन्य माता पिता. टाळी वाजवा. ऐका तुमच्या सप्त्याचं सार्थक झालं. टाळी वाजवा. माळ काढायची इमानदारी. माझ्या दिसण्यावर जाऊ नका, मी ब्रह्मचारी माणूस आहे.
ह्याला वाटलं दिसा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय, पण पुढचं बघा 16 टायरची गाडी उचली ते. आनंद वाटलाय. माळ काढायची, इथून पुढे एकादशी धरायची, आळंदी पंढरीची वारी करायची, ग्रामदैवताला भोलेनाथाला दर शनिवारी सोमवारी पाणी घालायचं. आई वडील आहेत का? वा, आईची सेवा बरं काय आहे तोपर्यंत आईची सेवा. आपला उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा. बाबाजी आपले सांगितलेले हा आपला मंत्र आहे रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पुंडरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. श्री गुरु मोतीराम महाराज की, गुरुवरे मारुती महाराज की जय, काका महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. दक्षिणानंतर द्या. आताच हात घालू लागले पण ते हातच जायला ना मध्ये. उठाला उठाला. आनंद वाटला. सुरेश भाऊ मंडळीला माळ आहे की तुमच्या? हा फाउंडेशन पक्क पाहिजे, फाउंडेशन पक्क पाहिजे. वा, नाही तर घरी गेल्यास कशाला हात लावे. आनंद वाटला. ऐका काय सांगू लागलो. नामधरा कंठी विठोबाची. एक बार नाव घेतलं ताज्या मेळाचा उद्धार झाला. खबर आहे म्हणतात नामधरा कंठी विठोबाचे. महाराज टाइम होता आला. त्या देवाचं नाम आम्ही कंठात धारण केलं, सतत चिंतन केलं, फायदा काय? एका साधा प्रश्न केला महाराज. आम्ही देवाचं नाम कंठात धारण केलं, सतत चिंतन केलं. चिंतने चिंतने तद्रुपता. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. काय नो हे केले एका चिंतिता चिंतिता तयाच्या चिंतने निरसे संकट. ऐका केवढी संकट येऊ द्या, त्याचं देवाचं चिंतन केल्यास, देव निवारण केल्याशिवाय राहत
आता सगळ्याला प्रमाण माहिती आहे. अर्जुनाची घोडी धुतली आणि धुताली आनंदी सत्य बहुत निर्धाळीले देव उभा मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. जाऊ द्या एक मिनिटात सांगतो. देवाचं चिंतन केल्यास आपलं संकट नाहीसं झाल्याशिवाय राहत. पांडवाचा यज्ञ चालला होता गुरुजी. कुणाचा? पांडवाचा. हे दुर्योधनाला कळालं. कुणाला कळालं? दुर्योधनाच्या जातीचे माणसं अनेक संपले अनेक जिवंत आहेत. जेने नाही केले आपली पुढील आता घात इच्छित अशी ताईनं आपलंही चांगलं केलं नाही, दुसऱ्याचं होऊ दिलं. एकाला खोकला लागला होता शांपाटी खोकला. ती कुठे गेलो खोकला त्याचा खोकलाच राहिला. कुठे गेलो खोकू लागलं. त्याला 50,000 घातली. किती? मी दुर्योधनाच्या जातीची सांगालो. 50,000 घातली, खोकलात राहिला. एक माल घेणार भेटलं त्याला. माल तुम्हाला माल कळाला की माल हे खोकलाले. माल घेणारा म्हणला कामून खोकलालास? म्हणला 50,000 घातली पण खोकला काही जात. ते माल घेणारा म्हणला तू पागल आहेस, तुला 50,000 घालायला सांगितली कुणं? ते म्हणला मग थोडी दारू पी. म्हणला खोकला जाते. ते म्हणला 50,000 घातले खोकला जाईना आणि दारू पिण्यानं जाते का? माझा अनुभव आहे म्हणला. मी सतत घेतो तर माझी जमीन गेली, मग बंगला गेला, मी बायको गेली, मी जाण्याच्या मार्गावर आहे. म्हणला तू खोकला तर किरकोळ आहे. ह्याला म्हणायचे दुर्योधनाच्या जातीचे. आपलंही चांगलं केलं नाही, दुसऱ्याचं होऊ दिलं. पांडवाचा यज्ञ चालू आहे. स्त्रियानं थाली दिली. हे कळालं कुणाला? मला हे दुर्योधनाला कळालं. दुर्योधनाला सहन झालं नाही. महाराज ऐका, दुर्वास ऋषीला बोलवलं. 4 महिने सेवा केली. कुणाची? दुर्वास ऋषीची. वरंपुरी प्रसन्न. बोल दुर्योधना, काय आपली इच्छा? काही नाही, एकच मागायचे. काय मागायचे? पांडवाचा यज्ञ चाललाय. स्त्रियानं थाली दिली आहे. दिवसभर तिथं अन्नदान चालू आहे. रात्री 12 वाजता जा आणि त्यांचं सत्वहरण करा. कुणाचं? पांडवा. दुर्वास ऋषीने सांगितलं दुर्योधना तुझं नाव बी आणि करणी बी. अरे माझ्यासारख्यानं काय होईल? पांडव कोण आहेत? पाहाती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आठविती रे ज्ञानदेव म्हणे यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा घरी रे पांडवा घरी. ज्याच्या घरी देव आहे माझ्यासारख्यानं काय होईल? दुर्योधनानं सांगितलं महाराज 4 महिने अन्न खाल्लंय. कुणाचं? दुर्योधनाचं. म्हणून तुमच्या पाया पडून बोलतो मला कीर्तन सोडायचे. इकडे बघा, इकडे बघा, इकडे मोहा जीव चालाय. इकडे काय उपवास मरायची पाळी आली तरी चालेल. चांगल्याच्या घरचं अन्न खा, वाईटाच्या घरचं अन्न खाऊ नका. अरे चांगल्याच्या संगतीत उपवासी राहावं, पण वाईटाच्या संगतीत गुलाबजाम खाऊ नये. सज्जना संगती करावा उपवास. सज्जनाचे अन्न बळेची घ्यावे मागून, दुर्जनाचा गोड घास खावे. ज्याच्या घरात गळ्यात माळ आहे, ज्याच्या दारात तुळस आहे, त्याचं अन्न मागून खा. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. संस्कार आहेत महाराज, संस्कार आहेत. दुर्योधनाचं अन्न खाल्लं. पुन्हा दुर्वास ऋषीनं काम करावं लागलं. 60,000 शिष्य. दुर्वास ऋषी मध्यप्रहार दार वाजवलं.
भीम, नकुल, सहदेव, अर्जुन, द्रुपदी सगळेच पळत आलेत. बघतात तर काय दुर्वास ऋषी 60,000 शिष्य. ब्राह्मण ह्या टायमाला काय आपली इच्छा आहे? भोजन पाहिजे. काय पाहिजे? द्रुपदीने सांगितलं मध्यप्रहार आहे, ह्या टायमाला तुम्ही ब्राह्मणांना भोजन करायचं. तो का म्हणे पतिवर्ता तिची देवावरी सत्ता, पतीची या मता अनुसरून पतिवर्ता. द्रौपदीने सांगितलं जा गंगेवर स्नान आंघोळी वगैरे करा, स्वयंपाक तयार करून ठेवते. अशी पत्नी पाहिजे. नाही तर काही पत्नीचं काही सांगू नका. समाधान महाराज, मी एका मित्राला भेटायला गेलो, मी लांबूनच म्हणलं वहिनी महाराज आहेत का? ती बाई म्हणली ती गेली चुलीत. मी म्हणलं महाराज चुलीत गेलीत बाई, आपल्याला मुहूर्त खूप शिकल्याशिवाय आपण काही कलाक पडाय. मुद्दा डोक्यात ठेवा. द्रौपदीने सांगितलं लाजर को तो मेरी प्रभुजे लाजर को मेरी पोटे गुंतलासी के चाराया येळ का सकया लावियला. काना धावो कृष्णा धावो रे लवकर. काना धावो कृष्णा धावो रे धावरे लवकरी संकट पडले रे भारी. न सांगता तुम्हाकडे येते अंतर, न सांगता कडे अंतरीचे देव चतुर. भगवान परमात्म्याने उडी मारली आणि निघाली. त्वरा झाली गरुडा. विचारलं कुठं? द्रुपदीकड. मला येऊ द्या. गरुडाचा एक कमी पडला. त्वरा झाली गरुडा टाकी मागे. द्रुपदीच्या लागे नारायण. भगवान परमात्मा हजर झाले. द्रुपदी काय देवा 60,000 शिष्य दुर्वास ऋषी भोजन मागतात. देवानं सांगितलं तुला माहिती आहे माझा स्वभाव दिशी तेव्हा आईसा असची उदार. तुला माहिती आहे अगोदर काहीतरी घेतोय मुठभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला, मिळाला नाही दिला. मला काहीतरी खाला दे. कोण म्हणू लागलं देव? द्रौपदी म्हणली बरं आहे का एखाद्या घरी शिवरात्र गेली. आमच्या इकडं मन आहे नागव्यापाशी उघडं गेलं शरीरात हुवान मिळलं. देवा काय मिळेल? काय धर्मा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी. अरे आमच्या घरी काय मिळायचंय देवा? एक बघ काहीतरी असेल तुळशीचं पान ऐका भाजीचं एक पान होतं. देवानं खाल्लं तृप्तीचे ढेकर दिले. काय लोहे केले एका चिंतेत करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वत. ऐका एक खाणं ढेकर दिली तृप्ती झाली. भगवान परमात्मा आता वैष्णवी माया निर्माण केली. देवाला काय करता येत नाही. चपाती वरण भात भाजी बुंदी तोंडाला पाणी सोडू दे नका. हा गुलाबजाम भजे भिजे काय काय असेल ते तयार झालं. देवानं तयार केलं आणि वैष्णवी पोट गच केली. दुर्वास ऋषी 60,000 तैचे पोट गत. ते तिकडं घुरू लागले घर घर. भीमाला सांगितलं जा आणि ताईला घेऊन ये. भीम गेला तर सगळी बी अवस्थित. भीम म्हणला उठा. म्हणला कोण आहे रे? मिळत लागा ना. आता उठता उठणात भीमानं उपरणं सोडलं. भीमाचं उपरणं काय आपल्यासारखं होतं का? एका उपरण्यात 100 बांधली. किती? 100.
आणि गवताचा भारा कसा टाकतील तशी घेतले खांद्यावर. इतके गच आवडली काहीच्या तोंडातून माल बाहेर येऊ लागला. पुढचं सांगत नाही. तसेच आणले पंक्तीला बसवले. सुरुवात झालं. ओम सहना बाबाटो सहना भराक्तो सहर्यम करवावहे तेजस्विनमस्तु महाविनिशावहे वम झांडे 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 वादाने खवाला घ्याता सदावन होते जीवन करे दिवेत्वा उदर भरणे नो हे पुंडरी ज्ञानदेव पंढरीनाथ श्री गुरु मोतीराम महाराज की गुरु मारुतराम महाराज की गुरु सोपन काका महाराज की हर 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 हर. करा सुरुवात. भोजन सुरुवात झालं. महाराज जेवता जेवता म्हणून लागली काय धर्मा घरची अन्न पर्या पुले उदरे लहान. अरे बापरे काय स्वयंपाक चांगला झाला. एकाच्या तोंडात जिलेबीची पुंगळी कडी 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 इतकी कडी चांगली झाली. समाधान महाराज येऊ दे पुढी पुढी येऊ दे पुढी. शेजारचा म्हणला तू कडी कुठं घालणार तुला काय घेणं म्हणला जिलेबीच्या पुंगळीत घालणार खाऊन तर होणार. तयाच्या चिंतने तराल दुर्घट. अरे देवाचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही तर त्यात कर्तुम अकर्तुम अन्यथा गतीर भरता प्रभू साक्षी म्या बोलविल्या एवढी ज्याची सत्ता आहे तयाच्या चिंतने निर्शेल तराल दुर्घट. सिंधू भवसिंधू भवनाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. भवनाम संसार सिंधू म्हणजे समुद्र. खरं सांगा समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येते का कृष्ण महाराज? नाही म्हणा की सांगता येत नाही ना. बरोबर आहे ना. किती पाणी आहे समुद्रात? काय सांगा. समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही. तसं जन्मरूपी मृत्यू या दुःखाच्या संसारातला अंत सांगता येत. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारनुलंकने सामते पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारी खडरस्तारी कृपया प्यारी पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते किती वेळा जन्म येऊन ध्वय भजत म्हणून या जीव भ्याला शरण गेला. बस त्याच्यातून तराल दुर्घट भवसिंधू भवसिंधू. महाराज आठ कोणती आहे? आठ कोणतीच नाही. जन्मून या कुळी वाचे स्मरी वाची स्मरी राम धरी हाची नेम नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ काही नित्य नेमावीन अन्न खाई खायतो श्वान धरी हाची नेम आहार नेशी रात्रंदिवस. असं जर आम्ही चिंतन केलं फायदा. तुका म्हणे कोटी कुळिती
फायदा तो का म्हणे कोटी कुळी ती पुण्यत भावे गाता गीत विठोबाची निर्शेल संकट भावे गाता गीत ताराल दुर्घट भावे गाता गीत विठोबाचे आनंद वाटला. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एखाद्याला तुम्ही कीर्तनाला नामचिंतनाला आणलं त्याच्यातलं अर्ध पुण्य तुम्हाला लागतंय आणि एखाद्यानं येऊ लागलं घरी बसिलं सगळं पाप त्याला लागत आहे. म्हणून या कीर्तनाला भजनाचा आनंद घ्या. एक वाक्य बोलतो, तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून. पुढच्या वर्षी 1 वर्षात नाही बरं काय, हा वर्धापन दिन तुम्हाला वर्षा साजरा करावा लागेल. टाळी वाजवा. पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम चांगला घ्या करून नक्की तुम्हाला हनुमंतराया भोलेनाथ आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. अरे परमार्थात तुम्ही 10 रुपये खर्च करा, तुम्हाला 1000 रुपये मिळाल्याशिवाय राहणार नाही. देवाला एके हाताने द्या, देव तुम्हाला 10 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं हायगाई करायची नाही. सर्वांना धन्यवाद देतो. ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा. विसरू नको रे आई बापाला, झिजविली जाणे काया झिजवून तुझ्या शिरावर मी सुखाची छाया वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी सगळं मिळेल, मोटरसायकल शेती वाटी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावर कशाला म्हणतुस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी, बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी नंतर तुझे वाया. काया झिजवून तुझ्या शिरावर हरली सुखाची छाया वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा. सगळं मिळेल, गेलेले मायबाप मिळणार. हात वर करा, हात वर करा. माऊली नाटकाच माऊली तुकारा हरे ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकारा.
ते उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही उच्चारेला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया करा तुकारा आणि समाधान तुमची देखील चरण गुरुवाडी कापा नये तिथे सापडले तुका म्हणे भोग गेला करून ते आरती चक्र पाणी आरती ज्ञानराज महाकैवल्य देव साधू मनोजिला गोपले ज्ञान जगी अवतार म्हणून ज्ञानी महाकैवल्य देव मनोजिला पंढरीचा वार करी संत सगळे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणे ते तुझ प्रती आहे या संताशी निर्विहेच मज देही तुका म्हणे आता उदार तो होई ज्ञानदेव तुकाराम